गव्हर्मेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ट्रायबल कळंब डिस्ट्रिक्ट यवतमाळ रिजन अमरावती या ठिकाणी हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करण्यात आलेले आहे। मी अनिल मोगू क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेड इलेक्ट्रिशियन याकरता मार्गदर्शन मिळालेले आहे। या संस्थेचे प्राचार्य श्री V.J. नागोरे साहेब। या प्रेझेंटेशनचे टॉपिक आहे हाऊस वायरिंग। त्यामध्ये इंट्रोडक्शन ऑफ हाऊस वायरिंग, टाइप्स ऑफ स्विचेस। टाइप ऑफ स्विचेसमध्ये सरफेस स्विच किंवा टम्बलर स्विच, पियानो टाइप स्विच किंवा मॉड्युलर स्विच, ग्रिड स्विच, रोटरी स्विच, बेड स्विच, पूल स्विच किंवा स्विलिंग स्विच, पुश स्विच, नाईफ स्विच। सर्वप्रथम आपण इंट्रोडक्शन ऑफ हाऊस वायरिंगची माहिती पाहू। जी वायरिंग इमारतीच्या अंतर्गत भागात केली जाते त्या वायरिंगला हाऊस वायरिंग असे म्हणतात। एखाद्या वायरिंगमध्ये वायरिंग करताना त्या ठिकाणचे सप्लाय व्होल्टेज, वायरिंगसाठी लागणारा खर्च, हवामान, वायरिंगचा टिकाऊपणा, यांत्रिक सुरक्षितता, आगीपासून संरक्षण, वायरिंगची सुंदरता, वायरिंगसाठी लागणारा वेळ, भविष्य काळातील फेरबदल, दुरुस्ती खर्च इत्यादी गोष्टीचा विचार करावा लागतो। वायरिंगसाठी लागणारी सामुग्री, इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज, वायर्स व केबल्स, मीटर बोर्ड, मेन स्विच, डिस्ट्रीब्यूशन बोर्ड, कंड्यूट्स पाईप, टीक वूड बॅटन, टीक वूड बोर्ड्स, वुडन स्क्रूज, PVC केसिंग केपिंग पट्टी इत्यादी। सर्वप्रथम आपण सरफेस स्विच किंवा टम्बलर स्विच याची माहिती पाहू। स्विच म्हणजे विद्युत उपकरणांना विद्युत सप्लाय जोडणी व बंद करणारे साधन म्हणजे स्विच। सरफेस स्विच माउंटिंग ब्लॉकवर बसवितात, त्यांना टॅब्युलर किंवा टम्बलर स्विच असेही म्हणतात। 5 एम्पियर व 15 एम्पियर उच्च प्रवाह क्षमतेत उपलब्ध आहेत। हेवी लोडसाठी 5 एम्पियर क्षमतेच्या स्विचची निवड योग्य ठरते। सरफेस स्विच 1 वे व 2 वे प्रकारात मिळतात। दुसरा पियानो स्विच किंवा मॉड्युलर स्विच। स्विच पियानोच्या आकाराचे असतात। लाकडी किंवा प्लास्टिक बोर्डवरील खाचेमध्ये स्क्रूच्या साहाय्याने बसवितात। वायरिंगसाठी या प्रकारच्या स्विचचा मोठ्या प्रमाणात वापर होतो। स्विचेस विविध रंगात उपलब्ध आहेत। मॉड्युलर स्विच अलीकडे वायरिंगच्या आकर्षकपणासाठीही मोठे महत्त्व आले आहे। जिथे आकर्षकपणा आणि दर्जा दोन्ही घटक आवश्यक असतात तेव्हा मॉड्युलर स्विचचा उपयोग होतो। स्विच वेगळ्या मॉड्युलर बॉक्समध्ये बसविले जातात। स्विच नेहमीच्या स्विचपेक्षा किमतीने महाग असते। विविध शोरूम्स, कार्यालये, कॉन्फरन्स रूम, हॉटेल्स इत्यादी ठिकाणी या स्विचचा उपयोग होतो। ग्रिड स्विच नेहमीच्या स्विचपेक्षा रचना वेगळी असते। स्प्रिंग किंवा कॅमचा उपयोग करून स्विच कॉन्टॅक्ट ऑन व ऑफ केले जातात। रोटरी स्विच वजनाने हलके व आकाराने लहान असतात। याचा उपयोग ग्राइंडर, ड्रिल मशीन यासारख्या यंत्रामध्ये करतात। बॅकेलाइट मटेरियलपासून तयार केलेला असतो। बेड स्विच 1 वे प्रकारचा असतो। एका बाजूस ऑपरेटिंग नॉब व दुसऱ्या बाजूस सप्लाय वायरसाठी मोकळी जागा असते। 5 एम्पियर व 250 व्होल्ट क्षमतेच्या रेटिंगमध्ये उपलब्ध आहेत। पूल स्विच स्विचची रचना सिलिंग रो सारखी असते। ऑन ऑफ करण्यासाठी साखळीचा उपयोग केलेला असतो। अलीकडे
या प्रकारचे स्विच निर्माण केले जात नाही. पुश स्विच सुरू करण्यासाठी पुश करावा लागतो. जोर काढून घेतल्यानंतर तो ऑफ होतो. त्याला बेल पुश स्विच असेही म्हणतात. याचा उपयोग डोअरबेलसाठी तसेच इलेक्ट्रिक मोटर स्टार्टरसाठी होतो. नाईफ स्विच या स्विचचा उपयोग विद्युत सप्लाय पूर्ण बंद किंवा सुरू करण्यासाठी होतो. अशा प्रकारे हाऊस वायरिंग तसेच स्विचचे प्रकाराचा टॉपिक संपलेला आहे. धन्यवाद.